निमित्ताने काय म्हणायचं, हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं का नाही? आणि तुम्ही आम्ही म्हणतो का? आणि हे विठ्ठल विठ्ठल भजन कुणासाठी आहे? तुमच्यासाठी का आमच्यासाठी आहे? आम्ही म्हणतो हाताने टाळी, यांनी असंच बसायचं, मुखाने नाम, अशी काही काही तर अशी रागात बघत आहेत ना, जसं काय वाटतं मागच्या जन्माची दुश्मनीच आहे त्यांची नामची. असं काय विचारात कीर्तनात येऊन काही काही लोक बसतात ना, चेहऱ्यावर हसूच नाही हो त्यांच्या. माणसाने काळं कुळकुळीत असावं पण हसरं असावं. त्याच्याकडे पाहिलं ना लगेच हसलं पाहिजे, नाहीतर गोरं गोमटा असतं पण कायम ते आतल्या गाठीसारखं. हसू का नको, हसू का नको, बळच चेहरा वर खाली करून उपयोग नाही ना, आतून हसलं पाहिजे. हसू आहे ना, आणि इथून मागं लक्षात राहू द्या, आता हसणंच विसरलेत लोक. हसणं गेलं का नाही, आणि जास्त हसल्यानंतर अटॅक येत नाही बरं का कधी. मग कीर्तनात हसत जावं, आणि कमीत कमीत एकमेकाकडे जरी पाहिलं ना तर हसावं. अरे घरी जरी तुम्ही लेट गेले आणि उशीर झाला, घरची कारभारीण म्हणली का लेट झाला, असं हसायचं पुढे. असं असं हसलं ना, ती परत रागात असे डोळे बटाटे एवढे करून पाहिजे, काय म्हणता, असं हसायचं तुम्ही. सोपच नाही. पाचव्यांदा ती हसन आणि मग हसूच हसू. अरे आजारच येणार नाही तुमचं आमच्याकडे. लक्षात राहू द्या संत सज्जनाव, कायम नुसती चिंता. कशाची चिंता आहे? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. आला ना रे माझ्या प्रांगणामध्ये, मग हाताने टाळी वाजव, मुखाने नामस्मरण कर, हा हसत राहा, हसत मुखाने राहा. सकाळी उठला तरी हसत जा, झोपतानी हसत जा, आणि जातानी हसत जा. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय त्या विधात्याला धर्माची मूर्ती मानतात. देवा तो धर्माची मूर्ती आहे, आणि असणाऱ्या विश्वामध्ये जेवढा व्यवहार चालतो तो चांगला चालतो का वाईट चालतो त्याचं असणारं मूल्यमापन करणारा तू आहे. पाप आणि पुण्य हे तुझ्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. मग मला जर द्यायचंच असेल तर मला दुस्तर कर्मापासून माझी सोडवणूक कर, मज सोडवी दातारा. कर्मापासून मला कर्म नकोय. कर्म आलं का कर्तव्य येतं, कर्तव्यामुळं नको त्या भानगडीमध्ये मला घुसावं लागल. भल्या भल्यांना त्याच्यातून जावं लागलंय, भल्या भल्यांचा कर्मामुळं नाश झालाय, मग मला ते कर्म नकोय. आणि तू धर्माची मूर्ती आहे ना देवा, हा धर्माची आहे ना, आणि मग पाप पुण्य तुझ्या हातात आहे का नाही, आणि मग तू माझा स्वीकार करशील कर्म नसल्यावरती. मग स्वीकार केल्यानंतर करीशी अंगीकार. मग देवा माझा स्वीकार केल्याने तुला काय भार होणार आहे का? कितीतरी जणांचा तू स्वीकार केलाय, आणि मला माहित आहे ह्या अख्ख्या विश्वाचा जाणीता तू आहे. जीवीच्या जीवनात सगळ्यांचं पालन पोषण करणारा तूच आहे. तुका म्हणे नारायण, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाल जगद्गुरु तुकोबरायांच्या वाट्याला जेवढं दुःख आलं संत सज्जना हो, आवाज क्लिअर येतो ना? हा, आता फक्त गडबड करू नका. त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख आपल्या वाट्याचं असणारं दुःख वजा करायचं. कुणाचं दुःख जास्त आहे? 13व्या वर्षी बापाने सांगितलं लग्न करतो का? तुकोबरा लग्न करतो का? अरे सावजीचं लग्न केलं, त्याचं बायकोकडं लक्ष नाही. आणि प्रत्येक माईबापाला वाटतं बरं का, आपल्या मुलाचा संसार व्हावा, त्याचं लग्न व्हावं, 2चं 4 व्हावं, 4चं 6 व्हावं, 6चं 8 व्हावं, आणि सगळं सगळं पार वेल वाढावा, आणि मग दिंडीत यावं. एवढा संसार करून भाऊबंधांना दाखवून ईरशिरीनी करून शेवटला कुठे हो? मग अगोदर सांगतो संत सज्जनाव, लक्षात राहू द्या. असं वाटलं जगद्गुरु तुकोबरायांना वडिलांनी सांगितलं इथं सुद्धा घ्यायचंय. वडिलांची आज्ञा शिरसावंद मानणारे माझे जगद्गुरु तुकोबराय, हा पितृ आज्ञा शिरसावंद. बरेच लोक बापाचं नाही ऐकते. काय केलं आमच्यासाठी सांगतो मी पुढे, काय केलं तुमच्यासाठी पुढे सांगतो. लक्षात राहा. बाबा करीन ना लग्न, तुम्ही सांगता मग करल. अरे आप्पाच्या गुळवींचे असणारे 2 पत्न्यांचा जगद्गुरु तुकोबरायांचा विस्तार आहे, संसार आहे. 17 वर्ष बापाने जावं, 6 महिन्यात आईने जावं, दुष्काळ पडावा, एक पत्नी अन्नान्न करता मरावी, एक मुलगा अन्नान्न करता मरावा. मिळालेली उधारीची बाड महाजनकी होती. एक मन म्हणायचं संसार कर, संसार कर, संसार कर, बंगला बांध, गाड्या घे, सगळीकडे मिरव, पत्रिका वाट, मोठमोठ्यांना सगळ्यांना जेवण घाल, आणि मग डांगडिंग कर, सगळं कर. एक मन म्हणायचं. प्रत्येकाला 2 मन आहे का नाही?
एक मन म्हणतं चल कीर्तनाला, दुसरं म्हणतंय कायला येतो इथंच बस. द्विधा अवस्था प्रत्येकाची. चांगलं किंवा वाईट करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये, पण चांगला विचार करायचा का वाईट करायचा. द्विधा अवस्था जगद्गुरु तुकोबरायांची सुद्धा झाली. तुकडोजी महाराज सांगायचे ना, हा एक मन म्हणायचं संसार करू का, आणि दुसरं मन म्हणायचं भक्ती. भक्ति करूँगा भक्ति करूँगा सांगा मी काय करू, अशी अवस्था त्यांची निर्माण झाली. हा एक मन म्हणायचं संसार कर संसार कर, एक मन म्हणायचं प्रपंच नको करू भक्ती कर भक्ती कर. द्विधा अवस्था मनामध्ये निर्माण झाली. मला माहीत नाही कोणी किती कर्ज माफ केली, पण 16व्या शतकामध्ये मिळालेलं कर्ज, लोकांचं असणारं कर्ज, माझे जगद्गुरु तुकोबराय पहिले कर्ज असणारे माफ करणारे संत निघले. अख्खी बाड इंद्राणीमध्ये फेकून दिले संत. बाकीचं काय नकोच, त्यागीच बनले. दुष्काळ पडला देहू गावामध्ये तर धान्याची कोठर मोकळी करून दिली. मोकळी अशी दुष्काळ पडला तर न्या बाबांनो घेऊन जा, हा लागन तेवढं खा. दार लावून खात नव्हती ते. आपल्याकडे भजे जरी केली बाजूच्याला वाज गेला तर बाजूचा म्हणतो दार लाव, ते येईन लगेच टपकन मध्ये. ते वाज काढायचं असतं आजूबाजूचं, सोपं नाही. आणि अर्धे प्रपंचाचे वाटोळे यांनीच केलेत बरं का. तुम्हाला कान मंत्र जाता जाता सांगतो, दुसऱ्यांच्या चावर वर जग्या आणि बायकोचं किती ऐकायचं हे प्रत्येकाने ठरवायचं. 25-25 आणि 100-100 खटले विभक्त करणारे हे दोनच प्राणी आहेत. आमचंही झालंय मागल्या मागण्यात घर सगळं सोपच नाही राहिलं. मी घरी गेलो का मला असा काटाच येतो अंगावर. गावच्या वाटणीचं काय झालं, अरे म्हणलं ती बॅट घेऊन माझ्या टाळक्यात टाक ना. कायला विचारते, आपला काय धंदा काय करायचे आपल्याला. जगद्गुरु तुकोबरायन माऊली किती लागत ग, 1 किलो तांदूळ इन मीन तू आणि मीन पोरगन आई बाप किती लागत. 1 किलो तांदळात दिवसभर खायला होते. किती लागत याच्यासाठी संत सज्जनाव. ही जी वर जगे चहा पिणारी आहेत ना, ही एकत्र कुटुंबात गेलं का थोरल्याला एक सांगणार आणि बारकेच्या कानात म्हणणार. कारभाराचं पटलं नाही आपल्याला. नेमकी कारभाराची बायको आतमध्ये स्वयंपाक करत असते. खरं म्हणतात भाऊजी, अहो लग्न झालं तेव्हा तुम्ही हाल्या दिसत होता, आता होला झाला कवर काम करतो. होला झाला तो होला. घेतलं ना सगळ्यांचं विभक्त करून. संत सज्जनाव एकच लक्षात धरा, ज्याच्या पाठीमाग स्वतःच्या भावाची खंबीर साथ आहे त्याला जगात कोणीच हरू शकत नाही. रामायणातली उदाहरणं वाचा, रामायणातली उदाहरणं वाचा. सावत्र भाव आहे पण भावाच्या पादुका 14 वर्षे असणाऱ्या पुजल्या सिंहासनावरती नाही बसला त्याच्या जागेवरती. एक भाऊ असा आहे आणि एक भाऊ 14 वर्षे भावासाठी उपवाशी राहिला. रामायण कथा तुम्ही ऐकतो, हे पौराणिक नाही, हे त्रिकाल सत्य आहे. म्हणून आजही असणाऱ्या अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. संत सज्जनाव, अंतकरणात झाका. कीर्तन प्रवचन मनोरंजनासाठी नका. गणेश जयंतीचा उपवास मनोरंजनासाठी नका धरू. खिचडी खाण्यासाठी धरू नका. खारे शेंगदाणे खाण्यासाठी धरू नका. काहींना उपवास म्हणल्यावर परातभर फराळाचं लागतं. नुसतं घेऊन बसतात. अरे अंतकरणातून काय आहे संत सज्जनाव. संकष्टी चतुर्थीचं व्रत करा पण अंतकरणातून करा. काहीतरी घ्या. प्रत्येक व्रताला काहीतरी धरा. सून जर असन ना, तिने गणपती जवळ जायचं. गणपतीला काय आवडतं? दुर्वा. देवा, हे देवादी देवा, हे गणराया, मी तुझ्या असणाऱ्या चरणावरती नतमस्तक होते. असं विनम्र अवस्थेतून, असं ताईट भाषेत नाही. देवा तुझ्या चरणावर नतमस्तक होतो रे, असं नाही म्हणायचं. असं नाही म्हणायचं.
हा, अंतःकरणातून असं बोलायचं असं. हा, आणि आजपासून मला माझ्या वडिलांनी ह्या असणाऱ्या घरामध्ये दिली ना, माझे वडील माझी आई मला कितपर्यंत साथ देतील माहीत नाही, पण माझ्या घरातले असणारे माझे पती आहेत ना, त्यांचे आई वडील आणि माझे आई वडील वेगळे नाही. मी त्यांची पायी दाबू दाबू सेवा करीन सासूबाईंची, आणि उद्यापासून मी त्यांना आईच म्हणणार. असं कोणाकडे मागणं मागायचं जमन का? बंद कर रे बाबा. फार हे हा, काय फरक काय पडणार व त्यांना काय लागतं? काही काहींनी प्रॉपर्ट्या नावावरती करून घेतल्या ना, आई बाप भीक मागाय सोडून दिली, अशी एवढुशी जन्माला आल्यात ह्या महाराष्ट्रामध्ये. आणि मग म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. कशाला जय कलतोले तू? शिवजयंती याला चालला पुढं तोंडात काढीत, सोपं नाही. माझे माऊलीत ज्ञानोबा अरे आई वडिलांना छळलं आणि आई वडील हिरावून घेतले, पण आसनाची विश्वाची माय झाली माझी आसनाने, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. हा, लक्षात राहू द्या, सोपं नाही. हे विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आणि मग असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सर्व दान केलं. मग गावामध्ये फार कमी लोक असतात. अण्णोजी दत्त एकटाच असतो बरं का, पण तो मोरपंत तयार करतो आणि बाळाजी आवजीला सुद्धा तयार करतो. एकटाच असतो, लक्षात राहू द्या. पण काम असं करतात ना ही लोक का लोकांना जगून देत नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. काही काही लोक म्हणतात संसार सुद्धा करता आला नाही, परमात्मा देव ना संसार तुका दोहीकडे चोर. आणि लोकांना जेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना वाईट वाटलं, चालत 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 देहूकडे निघाले. आजही देहूमध्ये जे पांडुरंगाचं मंदिर आहे ते कोणी बांधलेलं आहे? तुकोबरायांचा 8वे पूर्वज विश्वंभर बुवा त्यांच्यासाठी नाही घडविला नाही बैसविला पुंडलिके आला भेटावया, तसं विश्वंभर बुवांना भेटायला पांडुरंग देहूमध्ये आले. आणि कुणाचं मंदिर आहे हे? कुणाचं? जगद्गुरु तुकोबराया. फार खजील झालेले जीवनात. हा, अहो जगद्गुरु तुकोबराया, हे असणारं मंदिर तुमच्या पूर्वजांचं आहे. 8वे पूर्वज विश्वंभर बुवा ते थकले म्हणून पांडुरंग त्यांना भेटायला आला. मला एक सांगा, आपल्या घरामध्ये एखाद्याने अभिमानपद काम केलं तर प्रत्येकाची छाती गौरवाने फुगते का नाही? तसं जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा स्वाभिमान आणि अभिमान झाला. माझ्या वडिलांची मिरास मी गा देवा, तुझी चरण सेवा. अभिमान झाला जगद्गुरु, माझ्या वडिलांची मिरास मेगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, याचा धरीन अभिमान, करीन याचे जतन. अभिमान झाला. नाही आता काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं? पाठ केली काही संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरुनिया, आणि आरंभी कीर्तन करी एकादशी देहूमध्ये वेदांचा अभ्यास केला. मागे जे जे संत होऊन गेले त्यांची असणारी सर्व बाडं घेतली, ग्रंथ घेतले, गाथा घेतल्या, चाळले, अभंग घेतले, त्यांच्या असणाऱ्या पूर्वकालीन संतांचं सगळं वाङ्मय घेतलं. आणि सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर वेदाचा तो अर्थ इतरांनी वावा. बऱ्याच लोकांची अशी अवस्था झाली तेव्हा. वेद फक्त आम्ही सांगावं. मग जगद्गुरु तुकोबराया सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये परमार्थ कसा करायचा, भगवंतावरती श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, एकत्रीकरण करून सांगू लागले. देहू गावामध्ये विठ्ठल, त्याच गावामध्ये कीर्तनावर जगणारा आमच्यासारखा एक बुवा राहत होता. त्याचं नाव मंबाजी. आम्ही तसेच. आता तुम्ही मला निस्ता नारळ दिला आणि मी घरी गेलो, मग कसं माझी अवस्था होईल? निस्ताच नारळ दिला, गेलो मी 2-3 वाजता घरी आणि दरवाजा वाजवला. आमची पद्मावती राणी आली उठून. काय आणला?
हा नारळ घे. 8ही दिवस जर कीर्तनाला गेलो ना, 8ही दिवस नारळ घेऊन गेलो तर एका नारळाची शिंडी काढून इथंच अभिषेक होणार आपला. तसं देऊ मध्ये ना लोकांना असं बनवा बनी, आमच्यातले लय बनील बकरे झाले, सोपं नाही. हा ते तर स्वतःला अशा पाट्याच लावून हिंडायला लागलेले आहेत. हा त्यांना डायरेक्ट काशीनी विद्यापीठाची पत्रच देऊन टाकलेत. हा माऊलींच्या एका ओळीवरती उभ्या महाराष्ट्रात उभे राहून बोलतात, पण अंतकरणातून लक्षात राहू द्या, आचरण परमो धर्म हा. जरी तू झाला चतुरशहाणा, शुद्ध आचरण चुकवू नको, हे जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. तसं मंबाजी बुवा आहे. कधी तुकाराम महाराजांना तुकोबा म्हणला नाही, तू क्या असंच रिकून. बाई काही काही माणसं एकमेकाला लय रिकून बोलतात तसं. हा मग काहीतरी बालंड म्हणून 365 दिवस आहे. एक लक्षात धरा, 2 आवा 2 बुवा आणि 2 जावा एकत्र कधीच राहू शकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्यातले 2 बुवा एकमेकांसमोर बसले ना, फार सात्विक वृत्तीचा असेल तर तो म्हणणार जय हरी माऊली. आणि पण काही काही ना अशी जातात तो निघून. अरे मग काठी घेऊन टाळक्यात तरी टाक, नाही तर रामकृष्ण हरी तरी म्हण. काय आहे तुमच्याकडे? आहे काय संत सज्जन? माझे माऊली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी असणार दुकान तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी मुक्त. गातला दुकान देई आली दिलं. त्याच दुकानावरती आमचं चाललंय. सोपं नाही संत सज्जन. मग आयुष्याच्या मार्गावरती जात असताना मंबाजींना जगद्गुरु तुकोबरायांचा स्वभाव आवडाना. गावामध्ये बालंड रचायला लागले, कागाळी करायला लागले. मग जगद्गुरु तुकोबरायांनी ठरवलं, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. मग कधी भंडाऱ्या डोंगरावर, कधी घोगऱ्या डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, पण घरी एक अशी होती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. या प्रमाणातून एकच धरायचं. हा शिष्याने गुरुची सेवा करायची. बारकाईने ऐका, शिष्याने कुणाची करायची? हा सेवकाने राजाची करायची आणि पत्नीने पतीची करायची, कसाही असला तरी. हा एक जण म्हातारी वाती घेऊन निघली कथा ऐकायला, आणि ते बिचारं म्हातारा आलं असन, वय झालं, रिटायर्ड वगैरे सगळा प्रपंच. अगं ऐकलं का पप्पेची आई, मला थोडी चहाची तलब झाली, देती का ग चहा करून? तुझं तर काय येऊन जाऊन माया परमार्थाला आडकाठी, आणि नकावा येतो तुला डोसाया चहा लागतो. अशी लई बोलणी ऐकायला लागत यात आजकाल बऱ्याच जणांना. मला सांगा, ती जरी पोथीला गेली, कीर्तनाला गेली, आणि प्रत्यक्षात पांडुरंग जरी तिच्या समोर उभा राहिला तर उपयोग आहे का? पतिव्रता जैसे भ्रतार प्रमाण आम्ही नारायण तैशा परी, तसा असणारी आमची जाऊ जगद्गुरु तो. अहो सांगून जात जाना, 2-2, 3-3 दिवस घरी येत नाही तो तुम्ही. मी काय करणार? महाद्या काशी कसं तरी परिस्थिती काय हो. गेले तर कधी 15-15 दिवस, महिनाभर येते नाही तुम्ही. शोधायचं कुठं? तुमच्याशिवाय मी जेवत नाही. सांगून जात जा. खाता काय? मागून भाकरी तरी घेऊन येत जाईल. अरे परिस्थिती जिचा असणारे बापाची परिस्थिती काय होती. आत्ता जर आप्पाजी गुडव्यांचा ऊस असता तर महाराष्ट्रातले सगळे कारखाने एकटा गुडव्यांच्या याच्यावरती चालले असते. एवढी बापाची श्रीमंती जगद्गुरु तुकोबरायांच्या सासऱ्यांची होती. पण कधी श्रीमंतीचा तोरा मिरवला नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या असणाऱ्या सासऱ्याच्या घरी नोकरांना सुद्धा चांदीचे ग्लास होते पाणी प्यायला. काय होते? हा आता आमच्या इथं जर लग्न झालं, इथली नाही, इथली चांगली, आमच्याकडे आंबेगावला तर काय झाले माहिती आहे का? हां जुन्नर, आंबेगाव आणि खेड. तुम्ही खेडचे, आम्ही आंबेगावचे, आणि जुन्नर पलीकडं. मग इकडनं तुम्ही सुरुवात केली का आम्ही थोरलं, आम्ही 2 नंबरला. जुन्नरकर म्हणलं आम्ही थोरलं तरी आम्ही मधलंच आहे, लक्षात राहू द्या. मग काही जरी झालं तरी आपल्या दोन्हीकडून थोडा आधार आहेच का नाही. तसं आमच्या इकडे लक्षात राहू द्या, सोपं नाही. हां हां कुठपर्यंत होतो सांगा बरं?
चांदीचा ग्लास. आपल्याकडं थोडी वरचढ असणारी पाहुणी जर भेटली तर ती सुनबाई ती अख्ख्या घराला युटुळं घालते आजगरासारखं. पप्पांना सांगेन, भाऊंना सांगेन, माझा भाऊ सोप्पन आहे, डॉनच येतो. अरे काय करणार, आणणार आहे काय येऊन काय? हा, अख्ख्या घराला विठीच धरलीन, प्रपंचांचं वाटोळ झालं. संत सज्जनाहो, अरे जगद्गुरु तुकोबरायांचं असणार हा पत्नी आहे, जिजाई आहे, बापाची एवढी श्रीमंती पण कधी तोंडातून काढली नाही. माझ्या असणाऱ्या नवऱ्याची जशी परिस्थिती आहे तशीच मी राहणार आहे. आणि सांगत जात जा, जे जे आता काही कळत नाही ग, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाची चौकाच्या वाटेवर येत जा बर का. आणि तिथं आल्यानंतर माती उचल, हांची माती विठ्ठल विठ्ठल म्हणन ना, त्या रस्त्याने भाकरी घेऊन येत जा. आता तुम्ही आम्ही चौकात गेलो म्हणन का हो विठ्ठल विठ्ठल माती आमची? म्हणू शकत नाही, म्हणू शकत नाही. संत सज्जनो, परमार्थाची लक्षणं वेगळी. आता कर्मात बोलत असताना बोलून दाखवलं मी. मग निघाल्या भाकरी घेऊन. अरे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला त्याला मिळाला नाही भगवंत पहिल्यांदा. बाळ रूप घेतला, असं बाळ रूप, आणि काटा मोडला, भाकर घेऊन चालली नवऱ्याला. आणि पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीचे म्हणजे आमच्या असणाऱ्या जिजाई आऊसाहेबांचे, आईसाहेबांचे पाय एवढे पवित्र का जगाच्या जगनायकाने आपल्या मांडीवरती घ्यावं आणि काटा काढावा. ते पाय किती पवित्र आहे संत सज्जनो, किती पवित्र आहे पाय. आहे का नाही पवित्र पाय? हा, बोटाने थुकाला आई मी काटा काढू का? अरे भल्या भल्यांचे काटे काढणारे तोच आहे. काही लोक म्हणतात मला नाही गरज, बोलूच नको. संध्याकाळी ओढलेलं पांघरून सकाळी काढतो का नाही त्याची भरोसा नाही. मला नाही गरज, काय करतो? सोपं नाही. देवापुढं कोणी काहीच नाही संत सज्जनो. अमृत पिऊन कोणी आलं नाही. रावणाला सुद्धा विचार होता का शिड्या लावायच्या स्वर्गाला जायला? लावू शकला का? सोन्याची लंका आहे. द्रोणागिरी सारखं एखादं भिताड तरी घेऊन गेला का वरती? नाही गेला. संत सज्जनो, विचार सोडून द्या. ही सगळी माया त्याच्यामध्ये, लक्षात राहू द्या. तसं मग पहिले असणारे जिजाईंना भेटले आणि बाळ रूप धरून जगद्गुरु तुकोबराय जिथं बसले होते. हा, तुकोबा मी आलोय, तुझ्या भक्तीवरती, तुझ्या श्रद्धेवरती, तुझ्या असणाऱ्या परमार्थावरती मी खुश आहे. माझ्याकडे काहीतरी माग. मी जगाचा जगनायक आहे देवा, काही मागणे आम्हा अनुचित. वडिलांची रीत नाही मागू शकत देवा, काहीतरी मागा. मागाया लावणारा भगवंत आहे. अधिकार सुद्धा पाहिजे. एखाद्याकडे काहीच नाही, त्याच्याकडे काय मागता? मी सांगतो म्हणून मागा. सगळं आठवलं, मागचा इतिहास. देवा किती लीला करणार आहे रे तू. तुला जर मला द्यायचंच असेल तर दुस्तर असणाऱ्या कर्मापासून माझी सोडवणूक कर. अभंगाचं दुसरं चरण. देवाने सांगितलं मागाना काय मागता. हा, जगद्गुरु तुकोबराय म्हटले मला काय नको देवा, पण सांगतो म्हणून सांगतो. हा, तू सांगतो म्हणून बोलतो बर का, मागत नाही. मागणं वेगळं. आतापर्यंत प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर तुम्ही मागितलंच नाही ना देवाकडे काय.
अहो रोज मागवतो देव बाप्पा सुखाचं ठेव, एवढं तरी म्हणतो का नाही? हा, तसे संत कधी मागत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी नाही देवा मला काहीच नाही पाहिजे, सोडवायचं असेल तर मला कर्मच नको, आणि कर्मामुळे भल्या भल्यांची गती झाली. लक्षात राहू द्या. हा, आगी कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणून कर्म जे आहे ना, हा, त्या कर्मामुळेच पुन्हा जन्माला यायचंय. तुमची आमची आडनावं वेगळी आहे, पण सगळ्यांची आडनावं एकच आहे. जन्माला ये, कर्म कर, आडनाव झालं बरं का. मर दुसरं आडनाव, तेच कर्मकर आडनावाची. जन्माला ये, कर्म कर, मर, वर जा, शिल्लक राहिलं म्हणून परत खाली ये. कर्म कर, मर, कर्मकर आडनावाची. तुम्ही आम्ही किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजिती. अरे देवा, ह्या कर्मामुळे जन्माला, कुठल्या योनीत जन्माला जातो हे सांगता येत नाही, पण ह्या कर्मच नसल ना मज सोडवी दातारा, कर्मापासूनही दुस्तरा. मग संत सज्जनो, कर्म करत असताना चांगलं करायचं का वाईट? बोला पटापटा. आई वडिलांना सांभाळणं चांगलं का वाईट? आई वडिलांची प्रॉपर्टी नावावर करून त्यांना वृद्धाश्रमात टाकणं चांगलं का वाईट? तुम्ही कायला म्हणता रे? मागच्यांना म्हणून द्या ना, तुम्ही नका म्हणू. आता ज्यांना सांगायचे त्यांना म्हणून द्या ना. हा, चांगलं का वाईट? कर्म कर्म वाईट आहे का नाही? जर आपण आपल्या आईबापांना जर सांभाळलं नाही तर आपली पोरं राजा हरिश्चंद्र होणार आहेत का? श्रावणबाळ होणार आहे का? हा बाबा, हा तुम्हाला वैष्णोदेवीची यात्रा करायची का? आपण त्याच्या पप्प्या तू म्हणतो काय? मग इवाईनानी नेतो ना तुला, इवाईनानी. अरे काही काहींनी आई वडिलांची एवढी सेवा केली. हे जग जे चाललंय ना, थोडी फार महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे तरी ती. काहीतरी चांगली माणसं ह्या जगतामध्ये आहे म्हणून तर हे जग चाललंय, नाही तर सगळीकडे पाहायला गेलं तर पतन होत चाललंय. विठाल कर्म नको देवा मला, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती. हा, दोघं नवरा बायको बऱ्याच दिवसांनी त्यांना मूलबाळच नव्हतं, आणि लग्न होऊन 45 वर्षानंतर, म्हणजे त्यांचे वय 45 झालं बरं का बाबा, आणि मग त्यांना मुलगी झाली. किती आनंद झाला असेल. हा, मुलीची आई म्हणली 9 महिने 9 दिवस मी वागवली, मीच नाव ठेवणार आहे, माझ्या मुलीचं मीच नाव ठेवणार आहे, तुम्हाला नाही ठेवून देणार. हा, मीच ठेवणार आहे. म्हणलं ठेवा. हा, तुम्हीच ठेवा. मग काय नाव ठेवायचं? मुलीचं नाव ठेवलं फजिती. काय ठेवलं? फजिती. बारकाईने ऐका, फजिती ठेवलं नाव मुलीचं, आणि मुलीचं नाव फजिती ठेवल्यामुळं फजिती अशी रांगायला लागली. सगळे रांगलो बरं का गुडघ्यावर. आठवा, असेच मोठे नाही झालो, काय बिटकुळ्या उड्यासारखे रांगले असे. काय रांगतानी पोरं पा, पण रांगूनच तुम्ही आम्ही मोठं झालो संत सज्जन. सोपं नाही. मग ती मोठी झाली, थोडी 2-3 वर्षाची झाली, आणि गावात यात्रा होती. यात्रा माहिती ना, उत्सव. आणि नैवेद्य ठेवायला वडील चालले. म्हणले आई मला बाबांबरोबर जायचे यात्रेत फिरायला. मग लाडाची ना फजिती, आणि ती म्हणली जा ना आपल्या फजितीला घेऊन. म्हणजे नेतो. बोटाला धरलं मुलीने आणि पुढं चाललं. लहान पोरग पहा, यात्रेमध्ये एखादी वस्तू पाहिली का त्याच्याकडे पाहतं, आणि बाबा मला देच म्हणतं. बरोबर आहे का नाही? तसं तिने पाहिलं फुगा, आणि ती म्हणायला लागली बाबा फुगा पाहिजे अशी म्हणायला लागली ती. म्हणला देतो बरं का बाळा, तुला देतो. आणि पुढं गेले, खिशातनं पैसे काढले, फुगा घेतला. तेवढ्यात असणारा मुलीचं असणारं बोट सुटलं. गर्दी एवढी, त्या गर्दीत मुलगी चुकली. कितीतरी वर्षांनी मुलगी झाली. बाप डायरेक्ट घरी येईन का मुलीला शोधीन? तुमचं काय म्हणणे? शोधायला लागला. फजिती, ए फजिती, बाबा माझी फजिती पाहिली का? ए फजिती, माझी फजिती कोणी पाहिली का? सगळी इकडं आवाज दे, तिकडं आवाज दे. ओळखीचा माणूस भेटला. हा राम भाऊ, हा तू तर माझ्या गावातला ना, माझी फजिती पाहिली का रे तो? म्हणला माझीच एवढी फजिती झाली तर तुझी पाहिला कुठं वेळ? किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजिती. हे कशामुळे घडतं? हे कर्मामुळे घडतं. लक्षात राहू द्या. कर्म करत असताना चांगलं करा संत सज्जनाओ. एक लक्षात धरा, 2000च्या 50 नोटा मोजताना जो आनंद होतो तो कीर्तनात आणि प्रवचनात बसल्यावर होतो का? 2000च्या लाल 50 नोटा लगेच चेहरे टवटवी. स्वप्न आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
असं मोजित ना ते चाकणच्या मार्केटला भेटलं त्याला 50,000, मग ते खिशात ठेवित बरं का, असं छाती फुगती त्याला 50,000 आहे, सोपं नाही. 2,000च्या 50 नोटा 1,00,000 रुपये झाले. घरी येतं ते, घरी आलं का पुन्हा सोप्यावा असं आडी टाकून बसतं, आडीच बाजते पुन्हा मोजित बरं का. गरज आहे का परत मोजायची, तरी मोजित. 2,000च्या 50 नोटा आहे ना, पुन्हा असं कपाटात ठेवित. बरं हे सकाळचं काय ज्ञानेश्वरी काकडा बिकडा कधीच नाही, याच्या स्वप्नातच नाही. हे पारूसच उठत सकाळ पुन्हा कपाटाका जातं, कारण ते असं उघडीत. हां, आतापर्यंत बरेच जण तुम्ही पाहिले आहे ना, हां, भरपूर प्रॉपर्टी कमावली आणि हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत असा उचलून न्याला ना, काहींनी आपली अशी घरच वर घेऊन गेले आहे का नाही. हां हां, मरणाचे पैसे कमवले, नोटाचे बंडलच गळ्यात अडकून उडत चालले असे पक्षासारखे करून, जातो रे जातो, असं झालं का कधी. हां, ते सकाळी उठल्यावर परत मोजित बरं का. आता ती बिचारी असते ना घरची लक्ष्मी, अहो ऐकलं का, हां चहा बनवू का कॉफी, बरं ते नीट उत्तर देत नाही. 2,000च्या 50 नोटा त्याच्या हातात आहे. तुला कळत नाही का मी काय करतो ते. पैसे आहेत बाबा, पैशाची माया कुणाला नको आहे. अरे लहान पोराला जरी पेपरचा तुकडा जरी दिला ना, तरी त्या पैशामुळे कितीतरी जणांची कर्म चुकतात संत सज्जनाओ. 2,000ची नोट लहान मुलाला दिली आणि पेपरचा तुकडा दिला तर काय धरीन हातात, नोटच धरीन ना. ते 4 वाजता पहिलं सांगायला यायचं पूर्वीचं लक्ष. वसुदेवाची आईबावाची जगात नाही रे, गाव करे गाव वेडा, गाव करे गाव करे गाव वेडा, गाव करे गाव पैशाची उचलई नारी, काना पोरालाची हाव, आई सोडून घेतै गे पैशाच्या मागणी धाव, जन्मापासून चार माग, जन्मापासून चार माग, या पैशाची गुलाब रे, काम करी काम वेड्या, काम करी काम रे, काम करी काम वेड्या, काम करी काम रे. कशासाठी जगतोय, पैसे प्रत्येकाला प्रिय का नाही संत सज्जनाओ. म्हणून ही कर्म करताना सुद्धा जिथं माया येते ना, त्याच्यामुळे कर्म. एक लक्षात धरा, एक लक्षात धरा संत सज्जनाओ, जीवन जगत असताना 3 गोष्टी ध्यानात धरा. गावाचं कधी खायचं नाही, देवाचं कधी खायचं नाही, आणि भावाचं तर बिलकुल खायचं नाही. वाटोळं झाल्याखेरीज राहत नाही संत सज्जनाओ. हा द्वापार युगातली घटना आहे, त्याला दृष्टांत देऊन सांगतो संत सज्जनाओ. सुदामा होता, सुदामा आणि श्रीकृष्ण, आठवतं ना. बालपणीचे मित्र सांदीपान ऋषीच्या आश्रमात गुरुविद्या शिकण्यासाठी होते. मुठभर चण सुदाम्याच्या हातात गुरुपत्नीने दिलं आणि सांगितलं यातला अर्ध श्रीकृष्णाला दे. सुदाम्याने काय केलं माहितीये का, अशीच मूठ दाबली आणि एक एक खायचं. काही लई आगोरी असतात, स्वतःच्याच पोटावरती हिंगाळ वाढणारे बरेच असं एक एक खायचं आणि खायचं, कुडुम 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 कुडुम. हा खायचं, त्याचा दातांचा आवाज यायचा, कुडुम कुडुम. झालं काय, देवाजवळ गेला. देवाजवळ पुढे देवाजवळ गेल्यानंतर विचारलं देवाने, काय खातो रे सुदाम्या. त्यांनी सांगितलं, काय नाही देवा, थंडी भरली आणि थंडीमुळे हुडहुडी भरली. हुडहुडी, थंडीमुळे दाताव दात आपतात त्यात. इकडे लक्ष द्या. हां, दाताव दात आपतात त्यात. अरे देवाने सांगितलं माझ्या वाट्याचं दाबून धरलं, मागितलं तर सगळं दिलं असतं, पण तुला एवढा अष्ट विश्व दारिद्र्य बनवणार ना, माझं घेतलं माझ्या वाट्याचं दिलं नाही, एकही अन्नाचा कण तुला खाऊ देणार नाही. अष्ट विश्व दारिद्र्य सुदाम्याला भोगावं लागलं. नंतर गाव सोन्याचा दिला, तो भाग निराळा आहे. एवढी परिस्थिती. अरे देवाला जरी भेटायला जायचं झालं तर देवाला भेटायला गेल्यानंतर सुद्धा पोयाची पुरचुंडी बांधायला सुद्धा फडकं सुदाम्याच्या असणाऱ्या संसारात नव्हतं. एवढं अष्टविश्व दारिद्र्य मुठभर चण्यामुळं सुदाम्याच्या वाट्याला आलं. तुम्ही आम्ही काही जर खाल्लंच असेल, आता तुम्ही म्हणणार तुम्ही काय करता, तुम्ही देवाचं नाही खात तर कोणाचं, आम्ही खातो. पण आम्ही जर इथं आता मी कीर्तन केलं आणि इथंच म्हणलं मला 50,000 रुपये पाहिजे कीर्तनाचे,
जाणून बुजून. मागून जो नाही घेत त्याला अधिकार आहे, पण जो मागून घेतो ना, आमची सुद्धा अवस्था तीच आहे, लक्षात राहू द्या. सोपं नाही, भोगावंच लागतं. एखाद्याच्या 10व्याला गेलो विठ्ठल बाबा, त्याच्या घरामध्ये जर असणारी दशक्रिया विधी असेल तर त्याच्या घरामध्ये दुःख असतं, आणि त्या दुःखात जर एखाद्याने जास्त पैसे मागण्याचा प्रयत्न केला ना, ते घरी जायला जात नाही, माहीत नाही, त्याची बायको तरी आजारी पडन. हां, एक दिवस एकाने 500 रुपये वाढाव दिलं मला. म्हणलं कशाला पाहिजे एवढे 500 रुपये वाढाव, आणि म्हणलं ठेवा ठेवा. एकाने गपचीप आणून दिले. म्हणलं राहू द्या, यांना काय झालंय, तोटा आहे का यांना. पण पुढे गेल्यावर माझा टायरच पंक्चर झाला. जंगलातच झाला. पंक्चरचं दुकानही नाही, टिपणीची हवाई गेलेली. मी असाच बसलो त्या 500 रुपयांनी. म्हणलं अरे बाबा हे वाईट आहे रे. ह्याच 500 रुपयामुळं टायर खोलला, रिक्षा केली, आणि रिक्षाला भाडं 200 रुपये झालं टायरच्या दुकानापर्यंत. जायचं 200, यायचं 200. बिस्लेरी पाण्याची बाटली पेलो, हां तेवढे 21 रुपये. सगळं जसं कमवलं तसं जातंय संत सज्जनाव. दुसऱ्याचं कधी खायचं नाही. हां, देवाचं तर बिलकुल खायचं नाही, आणि भावाचं तर बिलकुल नाही. सांगतो चला भजन करा, विठ्ठल विठ्ठल. भाऊ वारला, आवाज वाढवा थोडा. भाऊ वारला, भाऊ, आणि भावाला 5 मुलं होती. आपल्या इथं एखादा जर भाऊ लहानपणी जर गेला आणि त्याच्या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी 4 लोक गावातली सांगतात. आता ह्या लेकरांची जबाबदारी त्याचा दुसरा भाऊ असेल तर असते, बरोबर आहे का नाही. तसा पंडू राजा गेला, त्याची 5 पोरं, 5 पांडव. ती लहान होती, आणि त्या लहान्यांची जबाबदारी धृतराष्ट्र आंधळ्यावरती टाकली, आणि भावाच्या गादीवरती धृतराष्ट्राला बसवलं, आणि सांगितलं लोकांनी मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाका. मुलं मोठी झाली, ज्या ठिकाणी नीती आहे, ज्या ठिकाणी सदाचार आहे, ज्या ठिकाणी संस्कृती आहे, आणि ज्या ठिकाणी संस्कार आहे, तिथंच भगवंत आहे. लक्षात राहू द्या, इतरत्र नाही. लक्षात राहू द्या. बरेच लोक म्हणत पैशाने देव विकत मिळत नाही. काही काही लोक म्हणतात विकत मिळत नाही पैशाने देव, आणि मिळला असता तर जगामध्ये कितीतरी अब्जाधीश गणपतीला तिथंच बसून ठेवलं असतं. तुम्हा आम्हाला असणाऱ्या सिटीमध्ये येऊन दिलं नसतं गणपतीला. लक्षात राहू द्या. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. त्याला प्रेम लागतं, भाव लागतं, भक्ती लागते. संत सज्जनाव, पैसे नाही. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवो संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुल्या. कर्मापासून माझी सोडवणूक कर, ह्या कर्मामुळंच सगळं घडतंय. आणि लालसा उत्पन्न झाली का वाईटच कर्म घडतंय. धृतराष्ट्राच्या अंतकरणात लालसा उत्पन्न झाली. 100 मुलांचा बाप धृतराष्ट्र आहे. पांडव मोठे झाले, देवाला सांगितलं. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा. बापाला देवाला सांगितलं एक काम करा ना, आमच्या काकाकडे जा आणि भर दरबारामध्ये काही त्यांचा अपमान करू नका, पण एकच मागा का आमच्या बापाचं होतं तेवढं आम्हाला देऊन टाका. काय चुकलं हो. जगाच्या जगनायकाला पाठवलं पांडवांनी. हां, इकडं धृतराष्ट्र सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे, बाजूला 100 पोरं त्याची असणारी दरबारामध्ये, बाकीची मंत्रिमंडळ आहे. घोषणा झाली श्रीकृष्ण भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण पधारे. सगळ्यांनी जय घोष केला. जय घोष केल्यानंतर धृतराष्ट्राने विचारलं, इकडे पहा, कसं काय येणं केलं केशवा, कसं काय येणं केलं. सांगितलं महत्वाचं काम घेऊन आलोय. तुमचा भाऊ वारला, त्याची 5 पोरं लहान होती, त्याच्या गादीवरती तुम्हाला बसवले. महत्वाचं बोलणी करायला आलो. भावाचं जेवढं तुमच्याकडं आहे तेवढं त्यांचं त्यांना देऊन टाका. काय वाईट सांगितलं होतं. पण त्या 100 पोरांमध्ये बापाला बोलू न देणारं एक बांडगुळ दुर्योधन जन्माला आलं होतं. ते मध्येच उभं राहिलं. तुमचा काही संबंध. बऱ्याच लोकांनी बापांना बोलून दिलं नाही बरं का, बोलूनच देते नाही बापाला काही काही जण. आमच्या भावकीचा आम्ही पाहू. इथंही भगवंतांनी त्याला उपदेश केला दुर्योधनाला. 2 मोठी माणसं बोलत असताना लहान्यांनी मध्ये तोंड घालावं नाही, ही संस्कृती आपली. बऱ्याच लहान्यांनी मध्ये तोंड घातल्यामुळं वेगवेगळी दशा निर्माण झाली. संत सज्जनो, कर्म फार वाईट आहे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाली. तुमचा काय विचार आहे सांगा. सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा देणार नाही. परिणाम काय झाला हो. कुरुक्षेत्रामध्ये आंधळा धृतराष्ट्र सोन्याच्या सिंहासनावरती बसायचा, 100 पोरं, पण पाणी पाजायला एकही राहिलं नाही.
नीतिमत्तेत खोट, कर्मामध्ये बदल, लालसा उत्पन्न, कर्मामुळे वाईट विचार परावृत्त, अंतकरणामध्ये पाणी पाजायला एकही राहिलं नाही. आणि मग पुढची अवस्था उतार वयात तुकडं मोडायला पुतण्यांच्या दारात गेलं. त्याच्या 4 पुतणे जरा समजदार होते, पण एक पुतण्यानीच तर खायचं आणि रट्टच द्यायचं माहित होतं. कोण? भीम. आठवा भीम. तो भीम काय असा म्हणला नाही, काका चपाती आणू का, डाळ आणू का, तुंपाची वाटी आणू का तुम्हाला, असा म्हणलाच नाही. तो म्हणला, आंधळ्या, माझ्या बापाचं होतं, दिलं असतं तर तुझी 100 पोरं वाचली असती. आणि आमच्याच दारामध्ये उतार वयात तुकडं मोडायला आला, आमच्या इथं येऊन तुला गिळात तरी कसं. पण काय काय कर्माने एवढी निर्लज्ज झालेली असतात ना. भीमा कशाला बोलतो रे, कशाला बोलतो. म्हणला, बोलू नाही तर काय करू रे. जगाचा जगनायक तुला समजोता करायला पाठवला होता ना. अरे नव्हतं द्यायचं आमच्या बापाचं, तर पोट भरण्यापुरती 5 गावं तरी दिली असती, तर माझे असणारे भाऊ राहिले असते. आता पाणी पाजायला एक काही नाही, तरी धृतराष्ट्राने घास उचललाच ताटातला. म्हणला, एवढं जर बोलला असेल तर तू असणार ताट मागं फिरवलं असतं. तुझी 100 पोरं एकट्या भीमाने मारली, कुणाच्या मांड्या पिरगाळल्या, कुणाला पोटात ढुसण्या दिल्या, कुणाच्या माना पिरगाळल्या. माझ्या बापाचं होतं, दिलं नाही, खा आंधळ्या आमच्या इथं. आणि तुला खावत तरी कसं. शेवटी आ केलं, निर्लज्जम सदा सुखी त्याला म्हणतात. धृतराष्ट्राने आ केलं. आ केल्याबरोबर ती सांगितलं, तुझा आवडता दुर्योधन आहे ना, ज्याच्यामुळं सगळं केलं, त्या दुर्योधनाची मांडी मीच फोडली. म्हणला, मांडी फोडली आणि पांचालीच्या केसांना रक्त लावलं. मला माहित होतं का तू आमच्या इथं तुकडं मोडायलाच येणार आहे उतार वयात. आणि त्या दुर्योधनाचं रक्त ह्या ताटात टाकले. खा आंधळ्या, माझ्या बापाचं होतं, दिलं नाही, भावाचं होतं, दिलं नाही, दिली असती तर 100. मला एक सांगा, स्वतःच्या मुलाचं रक्त जर ताटात असेल तर कुठला पिता जेवण हो. कर्माने एवढा बलवंतर झालेला धृतराष्ट्र आंधळा होता, पण त्याच्या बुबळातून सुद्धा पाणी यायला लागलं. एवढं कर्माने त्याला फिरवलं. मग ताट मागं सारलं. पुतण्यांच्या दारात सुद्धा राहता आलं नाही. जंगलात जाऊन झाडाला घर्षण झालं आणि जळून खाक झाला. देवा, ही कर्म फार वाईट आहे. भल्या भल्यांची कर्मामुळं फजिती झाली. लक्षात राहू दे. केले कर्म झाले, त्याची भोग आले. उपजले आईसे कितीतरी जणांची फजिती झाली. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. तुम्ही माझा स्वीकार करणार, कारण तुम्ही धर्माची मूर्ती आहात आणि पाप पुण्य तुमच्या हातात आहे. लक्षात राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. भिकाऱ्याला 10 रुपये देणं पुण्य आहे का पाप आहे? तुमचं काय म्हणणं आहे मागच्यांचं? एखादा भिक्षुक आहे आणि त्याला 10 रुपये देणं, तो तन्नाडा 10 रुपये देणं भिकाऱ्याला पुण्य आहे का पाप आहे? तुमच्या दृष्टीने पुण्य आहे. हे ठरवणार कोण? तुम्ही आम्ही आहे का? त्याच 10 रुपयाचा संध्याकाळी फुगा घेतला आणि घरी जाऊन बसला बडबड करीत, तर काय झालं? फुगा कळतो ना? पाप पुण्य. हा, सापाला दूध पाजणं पुण्य आहे का पाप आहे? मी सांगत नाही, इथं सुद्धा संत प्रमाण आहे. हा, पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोशीला साप. अशी अवस्था आहे संत सज्जनाव. कर्म तुमच्या आमच्या हातात आहे. कर्तव्य चांगलं करायचं का वाईट करायचं हे प्रत्येकाने ठरवायचं, पण त्याचे असणारे रिझल्ट, त्याचं असणारं फळ हे ठरवणारं तुम्ही आमचं नाही. लक्षात राहू द्या. कर्मापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला निमित्त मात्र भगवंताने जी गीता सांगितली, त्या गीता सुद्धा तुमच्या आमच्यासाठी फायद्याची. लक्ष. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. तुम्ही धर्माची मूर्ती आहात आणि पाप पुण्य तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही माझा स्वीकार करा. अभंगाचा मग मला एक सांगा, कर्म करताना चांगलं करायचं का वाईट करायचं? चांगलं करायचं. एखाद्याबद्दल विचार चांगला करायचा का वाईट करायचा? चांगलाच करायचा. संत सज्जनाओ, करीसी अंगीकार देवा,
कर्मापासून माझी सोडवणूक कर. धर्माची तू मूर्ती आहे, सगळं ठरवणारा तूच आहे, जन्माला घालणारा तूच आहे, नेणारा सुद्धा तोच आहे. वरती नेणारं कोण आहे हो? वरती जाताना मला एक सांगा, शरीर जातं का कर्म जाणार आहे वरती? एवढं तर कळतं ना. मला एक सांगा, ही माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, बरोबर? आपल्याकडे गेल्यानंतर दोन गोष्टी तोंडामध्ये टाकतात. काय टाकतात? तुमच्याकडे काय टाकतात? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळायला नेतात, तुमच्याकडं तुळशीचा पाला. आणि दुसरं काय टाकतात? सोनं टाकतात का नाही? इकडं आमच्याकडे टाकतात. हा, भजन करा सांगतो. विठाल वरती जाताना फक्त तुमचं आमचं कर्म जाणारे, धर्माची मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हातात आहे देवा. नेणारा तूच आहे, तारणारा सुद्धा तूच आहे. एकच घाला, ठेवा. हा, इकडे पहा. वरती जाताना लक्षात राहू द्या, काय फक्त गेल्यानंतर दोन गोष्टी तुमच्या आमच्याकडे एकच टाकतात. तुळशीचा पाला आणि दुसरं, भावाला भाऊ समजून सांगायला गेला, रावणाला बिभीषण समजून सांगायला गेला, दादा आपली वहिनी एवढी सुंदर आहे, कशाला आणली रे देवाची बायको पळून? काही काही लहान भाऊ मोठ्या भावाला चांगले सल्ले देतात बरं का, पण मोठी कधी कधी ऐकत नाहीत. रावण अहंकारी होता, सत्ताधारी होता, पदाधिकारी होता, हा पैशाने मातबर होता. बिभीषणाला सांगितलं, मोठं कोण रे? म्हणले रावण दादा तूच मोठा आहे. म्हणले इकडे पेचकाटात लात मारली. अनन्य भाव अंतकरणामध्ये प्रगट झाला. प्रभू रामचंद्राच्या चरणाजवळ जाऊन लीन झाला. ज्या दिवशी भगवंताच्या चरणाजवळ गेला त्याच दिवशी लंकेचा राजा बिभीषण झाला होता. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राजा रंक त्याचा, विचार करायचा नाही संत सज्जनाव. दोन गोष्टी तुमच्या आमच्याकडे टाकतात, तुळशीचा पाला आणि सोनं. मग आतापर्यंत आपल्याकडे समजा 100 तोळे सोनं असन, 5 तोळा असन, 2 तोळा असन, गेल्यानंतर तेवढे बांधून देतात का नाही आपल्याबरोबर? गचुंड एवढं कमवलं बरं का त्यांनी, द्या बांधून त्याला. आता ह्या माझ्या हातात काय आहे? अंगठ्या आहे, सोन्याच्याच आहेत बरं का. हा, मला मांडव परातनी नाही, मी माझ्याच केलेल्या आहे, पण प्रयोगासाठी घातल्यात. हा, उद्या मी मेलो, मरणार नाही पण मेलो, समजा मेलोच, तर विठ्ठलबा बरोबर या तुम्ही, आबांतीन येतील, गेलोच. आणि गेल्यानंतर चुकून जर ह्या अंगठ्या काढायच्या राहिल्या तर माझी बायको अशी म्हणणार नाही अंगठ्या राहिल्या तेवढ्या काढून घ्या. ती ओव्या गाऊ अंगठ्यांचं असणारं बोटाकडं पाहणार आणि म्हणणार, अशी म्हणणार नाही का अंगठ्या काढा म्हणून. वर बोट करू करू कीर्तन करायचं लोकांक बघून. लोक म्हणणार बोटात काय आहे त्यांच्या. मग ते माणसं आहे ना 2 टप्प्याची असतात बरं का. काही अर्धी माळकरी असतात आणि अर्धी बिगर माळकरी असतात. ते माळकरी म्हणतंय रे राहू दे रे, ते किती हिंडलं, रोज दिवस रात्र कीर्तन करायचं, त्याचं त्याला जाऊ दे ना संग. पण ते बिगर माळकरी आहे ना, मड्याला काय उपयोग आहे त्याचा? गप मड, हा मड हे शेवटला मड, लक्षात राहू द्या. हा, वरती शरीर जाणार नाही, मग ते एक काढून घेणार बरं का. ही ढिल्ली निघती, हे बघा निघली, हे बघा निघली ही. हा, मी प्रयोगच करून दाखवतो तुम्हाला, पण ही निघत नाही. हे बघा ही ना निघत नाही. आडकी त्याने बोट तोडून अंगठी काढून घेणार का? स्त्रिया पुत्र कलंत्र तव हे मायावंत, शेवटचा अंत नपवे कुणी. यमाची हाती बांधून देती, विभूषणे घेती काढून या. ऐसा ह्या चोरांचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास पंढरीराया, म्हणून करीशी अंगीकार, तरी काय माझा भार. मला माहिती आहे अख्ख्या जगाला पालन पोषण करणारा, जीवन देणारा तूच आहे अभंग.
तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण मज जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण मज सोडविदा तर कर्मापासून दुस्तरा. काय झालं? हा, देव सगळ्यांना जीव घालून मग जेवायला घरी जायचे बरं का. थोडे लेट झाल्यामुळं रुक्मिणी मातेने विचारलं एवढा उशीर का झाला. शेवटचं इकडं पहा फक्त. जीवीच्या जीवना, तर रुक्मिणी मातेला देवाने सांगितलं का अख्ख्या लोकांना जीव घातल्यानंतर मी जेवतो. रुक्मिणी मातेने एक असणारी मुंगी दुसऱ्या दिवशी तपकिरीच्या असणाऱ्या डबीमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी देव आले, देवाला पटपट जीव घातलं आणि पुन्हा असणारी तपकिरीची डबी उघडून पाहिली तर त्या असणाऱ्या मुंगीला सुद्धा एक साखरेचा दाना मिळालाच होता. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. म्हणून जीवन जगत असताना संत सज्जनाव फक्त कर्म चांगलं करा. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणूनच जायचंय एवढी ख्याती मात्र ठेवा. आता येणारी 19 फेब्रुवारी आली, काय आहे त्या दिवशी? शिवजयंती आहे. धर्माचं असणारं वाढ नाही करता आली तरी चालन, पण धर्माला गालबोट लागण असं वर्तन करू नका. गणपतीला सगळ्यात जास्त काय आवडतं खायला? मोदक. कोणी दिला मोदक? गणपतीला मोदकच का आवडतो? आज गणेश जयंती ना, 2 शब्द त्याच्यावर बोललंच पाहिजे ना. कोणी 21 मोदक करतं, कोणी 51 करतं, कोणी 101 करतं. का मोदक आवडतो गणपतीला? कोणी दिला? 1 वर्ष झालं ना, सांगतो मी कोणी दिला. गणपतीचे आई वडील कोण? पार्वती माता आणि शंकर पिता आहे, बरोबर आहे का नाही? कैलासावरती दोघंही बसलेले आणि आई वडिलांच्या पायाजवळ गणपती आणि गणपतीचे भाऊ कोण? कार्तिक स्वामी खेळत होते. अमृताचा मोदक देवांनी आणून पार्वतीच्या हातामध्ये दिला. गणपती बाप्पांनी पाहिला. गणपती बाप्पा म्हणायला लागला, आई मला मोदक दे ना. म्हणली सर्व धर्म समभाव, हा मोदक मी वाटणार नाही. जो पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करून येईन ना त्याच्या हातामध्ये हा मोदक देईल. जसं कार्तिक स्वामींनी ऐकलं, कार्तिक स्वामी लुकडे होते, डायरेक्ट मोरावर बसले आणि निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करायला. पण गणपती बाप्पाची ढेर मोठी का? सगळ्यांचे अपराध पोटात घालतंय. सगळ्यांचे अपराध पोटात घालणारा गणपती बाप्पा आहे. गणपतीचे कान सुपा एवढे का? कोणी किती काही केलं, फक्त चांगलं ग्रहण करायचं. सूप पाखडता का नाही तुम्ही? मग आतमध्ये शेंगदाणं येतात का पोलपट? आणि बाहेर काय जातं? हा, मग ही अशी फलकाट गणपती बाप्पा कानाच्या तिथनच बाहेर टाकतो, फक्त चांगलं ग्रहण करण्यासाठी. मोठे कान आहे सुपासारखे. गणपतीची सोंड वाकडी का? एखादा जर वाकडा झाला तर त्याच्यासाठी वक्रतुंड विघ्ननाशक होतो. संत सज्जनाओ, पोट मोठं आहे. हा, गणपतीच्या पोटावरती नाग आहे, लंबोधर म्हटलं जातं त्याला. मग गणपती बाप्पाने काय केलं? मोठे असणार, हा उठले, असे चालता येत नव्हतं ना, पोट मोठं होतं. आणि मग काय केलं? म्हटलं आई बाबा हा थांबा. आतमध्ये गेले, 2 पाट आणले. कोणी? गणपती बाप्पाने. एका पाटावरती आईला बसवलं, एका पाटावरती बापाला बसवलं. पुन्हा लुटू 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 आत चालत गेले. थाळा आणला पाय धुण्यासाठी, तामण आणलं, पूजेचं साहित्य आणलं आणि मग दोन्ही पाय आई वडिलांचे त्या थाळ्यामध्ये ठेवले. कोणी? गणपती बाप्पांनी. षडोपचारे पूजा केल्यानंतर नमस्कार करता येईना पोटामुळे तर शिरसावंत दंडवत आई वडिलांच्या चरणावरती घेणारे गणपती बाप्पा आहे. एक पृथ्वी असणारी एक प्रदक्षिणा पूर्ण केली. आईने सांगितलं भाऊ अर्ध्या रस्त्यावरती गेला, माझं काम झालं. देवाईपेक्षा श्रेष्ठत्व स्थान आई वडिलांच्या चरणात जवळच आहे. हे मोदक स्वीकारताना गणपती बाप्पांनी जगाला दाखवून दिलं. आणि रोज तुम्ही आम्ही चतुर्थीला मोदक खात असाल.
गणपतीच्या काळामध्ये मोदक खात असाल तर मोदक खाताना एवढंच लक्षात धरा, हा मोदक त्या गणपतीला आईने दिला सेवेचं असणारं फळ म्हणून मी खात असताना माझ्या घरात माझ्या आई वडिलांचा किती मान ठेवतो, किती सांभाळतो आणि किती त्यांच्याबरोबर असणारे व्यवहार व्यवस्थित करतो याचं एवढंच भान असू द्या. आजची गणेश जयंती असणारी साजरी झाल्याखेरीज राहणार नाही. जाता जाता एवढं सांगतो संत सज्जनाव, अंतकरणातून गणपतीरायाची भक्ती करा. तो भोळे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती असणाऱ्या भोळ्याचा असणारा मुलगा आहे, तो तुमच्यावरती पावन झाल्याखेरीज राहणार नाही. आणि थोडंफार वाईट केलं तर किल्लारी आठवा. गणेश जयंतीच्या उत्सवाच्या कालावधीमध्ये गणेश उत्सव साजरा करत असताना डीजे लावू नका, त्याच्यासमोर वेगवेगळं नाचू नका. मुस्लिम समाजाची असणारी लोक कधी असणारी चौकात नाचलेली दिसणार नाही संत सज्जनाओ. हे कीर्तनातून आणि प्रवचनातून बोलण्याची वेळ आली संत सज्जनाओ. आम्ही आमचा धर्म सोडीत चाललेलो आहे, आम्ही कुठेही नाचायला लागलो. अरे महिला सुद्धा गणपती समोर नाचायला लागले आजकाल भर असणाऱ्या चौकात. ह्याच असणाऱ्या भूमीमध्ये असणारी झाशीची राणी आली, ह्याच भूमीमध्ये असणारी जाधव कुटुंबाची कन्या भोसले कुटुंबात दिली आणि उभ्या महाराष्ट्राचा संसार सोन्याचा आणि सुखाचा केला. 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत 32 मनाचा सोन्याचा सिंहासनाचा त्याग करणारा छत्रपती शिवाजी राजा देवते समान वसवलेला आहे का? तर संस्कार जिजाऊचे असे नाहीत ना संत सज्जनाओ. किल्लारीमध्ये घटना घडलेली, मिरवणुकीला एका बेवड्याने दारू गणपतीच्या हातावरती ठेवली. ताशांच्या ढोलांच्या आवाजात ती असणारी बाटली पायाजवळ त्याचे शितोडे गणपतीच्या तोंडावर उडले. गणेश विसर्जन झाल्यानंतर ते गाव काळाच्या पडद्याआड गणपतीने घातले. लक्षात राहू द्या, धर्माचा रास होतो ना तिथं भगवंताला सहन होत नाही. चला, गेल्या वर्षी भारताचा पवित्र असणारी गाय 33 प्रकारची देवता गोमाता मंदिरला जातं. केरळ सारख्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या गोमातेचं माऊंचे स्टॉल लावले गेले. गेल्या 2 वर्षापूर्वी पाऊस झाला, ते असणारं गाव आजही भारतातून नामोनिशान मिटलं गेलं. देवापेक्षा तुम्ही आम्ही श्रेष्ठत्व नाही, ही सगळी सत्ता भगवंताच्या हातात आहे. म्हणून करत असताना चांगलं करा आणि चांगलं स्वीकारा. गणपती बाप्पा तुमच्यावरती कृपा केल्याखेरीज राहणार नाही. 1 दिवसाचा गणेश जयंती करताना एका दिवसात देता येत नाही. विठ्ठल बाबा आज जर पाहायला गेलं तर आमचे असणारे खडकी पिंपळगावचे खास प्रेमाने आलो. 3रा कार्यक्रम आहे, 3रा. आणि येता येता गाडी पण माझी दिली म्हणून माझी बायको म्हणली पहिले घरी या, मला माझ्या हाताने माझ्या असणाऱ्या सवतीला पूजायचे. सवतच नाही तिची, घरी नेती बरोबर संध्याकाळी म्हटल्यावर सोपं नाही. आणि मग थोडा वेळ झाला, पण असणारे आमचे विठ्ठल बाबा पुढे अंतकरणातून परमार्थिक परमस्नेही गावाला आल्यानंतर पण मला एवढं अभिमान वाटतो ना, एक काळ्या आईची मशागत करणारा शेतकऱ्याचा मुलगा इथं यावा. नाही नसन एवढं मोठं शिक्षण, पण स्वतःच असणारं जीवन जगत असताना एक असणारा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय टाकावा. आणि त्यांच्या हाताखाली आज 2-4 कुटुंब 10-5 माणसं तरी काम करत असतील ना. लक्षात राहू द्या, जीवन जगत असताना फक्त स्वतःच्या हिताचा विचार न करता दुसऱ्यांच्या हिताचा विचार करावा. 10-5 लोकांचे प्रपंच चालवत असताना चांगलं स्थायिक झाले आणि तुमच्या असणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये मिक्स झाले. एवढंच नव्हे, आमच्या लेकराला तुम्ही पदरात घेतलं आणि त्याच्याबरोबर राहून समोपचार्याने असणारं धर्माचं कार्य करता मला अभिमान वाटतो. त्यांच्याबरोबर असणारे आमचे आबा हिरामण आबा, आता तंटामुक्ती अध्यक्ष संत सज्जनो, चांगल्या कर्माच्या बरोबर जा, दान धर्म करत जा, आईवडिलांची सेवा करा. जमलं तर पवित्र माळ तुळशीच्या हातात घाला. आणि ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. हाटीवाद करू नका, पाठीमागा असणाऱ्यांनी सुद्धा वाजवा. यांच्यासाठी ही लहान लहान मुलं आहे, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आता लक्षात राहू द्या, आयुष्याच्या मार्गावरती जात असताना मुलं इथं नसताना बरे वाटतात का डीजे समोर? मी काल मुंबईत गेलो ना, ट्रेन मध्ये जाता जाता मी धोतरच घालून घाटकोपर मधून बसलो. गाडीला लई ट्रॅफिक असल्यामुळं लावली मी तिथं. आणि मला त्या लोकांनी सांगितलं 7 बंगल्याच्या का तुम्ही मेट्रो ट्रेनने या. मी पहिल्यांदाच मेट्रो ट्रेन मध्ये बसलो, पण धोतर घातलेलं होतं. आणि ती सगळी मुंबईची लोक माझ्याकडे बघायची.
मी म्हणलं वेगळं जनावरासारखं म्हणजे माझ्या देशाची असणारी संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आणि त्याच्यानंतर एक जण मोबाईलचे 2 असणारे इयरफोन हातात कानात घातले, आपल्याकडे फाटकी कपडे घातले पहिले तर त्याला काय म्हणायचे, भिकारी म्हणायचे का नाही? त्याच्या गुडघ्याच्या पासून मांडीपासून तर टाचपर्यंत 3 अशा ठिकाणी थिगळं. मला वाटतं गल्लीतून पळत पळत येता येता कुत्र्यानी धरलं का काय त्याला. अशा 3 जिंच्या पॅन्टचे इथं मांडीवरती थिगाळ, इथं थिगाळ, इथं थिगाळ आणि स्टाईल झाली. आय एम स्टायलिश. अरे खायला मिळणार नाही, सोपं नाही. गावाकडनं बाजरी येते, तीच बाजरीची भाकरी आणि रोटी तुम्ही आम्ही खातो. संत सज्जनो जरूर बदला, पण एवढे बदलू नका. आपल्या असणाऱ्या संस्कार आणि संस्कृतीचा आदर करा. हे छत्रपती शिवरायांनी सांगितलंय. खरी जयंती तेव्हाच होईल जेव्हा एखादा विचार आत्मसात होईल. आणि मोदक मात्र तेवढा लक्षात धरा, कधी मोदक तुमच्या ताटात येऊ द्या, मोदक खाताना आईबाप सांभाळा. ज्यांनी ज्यांनी आई बापाला सांभाळलं त्यांना भगवंत कधीच कमी पडू देणार नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आई बापाला त्रास दिला त्यांना भगवंत कधीच माफ करणार नाही. ही नारदाच्या गादीवरती मी सांगतो. कितीतरी जणांची उदाहरणं आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. विठ्ठल भाऊ बुळेंना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले आशुतोष भोर यांना धन्यवाद देतो. आळंदीकर सगळ्या मंडळींना धन्यवाद. गुणवंत ज्ञानवंत त्या दिवशी भोसरी या ठिकाणी सगळीच भेटली, महाराज पण भेटले. आशिष महाराज वायकर यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा वैकुंठवासी हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रे यांच्या चरणावरती समर्पित करत असताना 1 दिवसाचा सोहळा कमीत कमी 5 दिवसावरती तरी न्या. सगळी विचारांची मांदियाळी इथं येईल. संत सज्जनांनो पाना, आता मला एकच सांगा, 1 मिनिट घेऊ का? फक्त 1 मिनिट. आता तुम्हाला घरी जाऊन भाकरी करायच्यात का? करायच्यात का? असे 4-5 दिवस तुमच्या आनंदात गेल्यावर चांगलं होणार का वाईट? तुम्हाला इथं चांगलंच ऐकायला भेटणार आहे ना. बाकी घरून कामावरून आला तो म्हणला नाही मला भात नाही खायचा, उपाशी झोप. तुला देवाचं देवनाम नाही करायचं, मग करतो काय तू? चाकणच्या चौकात जाऊन वडापाव खाऊन ये. हा, बाकी नको बोलू, नीट यायचं, इथं कीर्तनाला बसायचं. आता हीच जागा राहिली फक्त विचारांची, नाही तर बाकीच्या जागा सगळ्या संपलेल्या आहेत. हा, पुढं चौकात बऱ्याच लोकांना इथं बसता येत नाही, पण घरचं खायचं आणि दारचं दाणं उपणायचं. बनग्या ही ती बनग्याची आची झालेली. संत सज्जनो चांगले विचार पेरा ना. बनग्यांमध्ये कधी दाणे सापडले का तुम्हाला? बनग्यांमध्ये हे अशी बनगी लोक भरपूर झाली हो. दुसऱ्यांना नाव ठेवायचं, असं झालं तसं नका करू. संत सज्जनो 5 दिवसाचा करा. 5 दिवसासाठी काही सहकार्य लागलं तर आम्ही लोक आणि आळंदीकर आमची सगळी देणार ना साथ तुम्ही. हा म्हणा ना, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाया. फक्त तुम्ही पुढा. आणि याच्यात नियोजन करताना माझे सगळे असणारे तरुण बांधव, मी तरुणांना कधी नाव ठेवत नाही. पंढरीच्या वाटेवरती सुद्धा माझा असणारा तरुण बांबू हातात घेऊन असणाऱ्या रावट्या रवतो. आता एवढी असणारे जेवढे, अरे वाटेवरती असताना सगळ्या वारकऱ्यांना जीव घालायचं काम माझा असणारा तरुण वर्ग करत असतो. कुठल्या ना कुठल्या दृष्टीने भक्ती करत असतो. म्हणून माझ्या तरुण बांधवांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा गोविंद महाराज केंद्र यांच्या चरणावरती समर्पित करून वाणीला ह्याच ठिकाणी पुन्हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. यांसारख्या अशा अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेला फॉर्म भरून लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसांचे भागीदार व्हा. धन्यवाद.